ओम नगदनारायणाय नमः। ओम नगदनारायणाय नमः। ओम शांति शांति शांति। अपूर्णत्व निसंदेह दुःखा प्रसवे, पूर्णत्व वैकुंठ सुखाशी पावे, तया एक देह साधन स्वभावे देवादिका। मनुष्याच्या ठाई अपूर्णता ही दुःखाची आई असते। जो मनुष्य स्वतःमध्ये कमतरता दिसते त्याला तिथे दुःखाचे कारण ठरते। तुम्हाला अपूर्णता ही दुःखाची जननी आहे। ती कशा प्रकारची जननी असते? अपूर्णतेमुळे मनुष्य अस्वस्थ असतो। अपूर्णता अस्वस्थतेला जन्माला घालते। अस्वस्थता अशांती जन्माला घालते। अशांती ही अतृप्तीला जन्माला घालते। अतृप्ती ही वासनेला प्रबळ बनवते आणि वासना प्रबळ झाली की मग भय निर्माण होते आणि भय निर्माण झालं की मग भयामधनं क्रोध आणि दुःखाची उत्पत्ती झाल्याशिवाय राहत नाही। म्हणून अपूर्णता ही दुःखाची जननी आहे। निसंदेह निसंकोचपणे अपूर्णता ही दुःखाची जननी आहे। म्हणून प्रत्येक सृष्टीत जन्माला आलेला प्रत्येक जीव आणि जंतू आणि तुमचा अणुरेणू सुद्धा पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी अत्यंत क्रियाशील असतो। आणि एकदा का ते पूर्णत्व प्राप्त झालं तर मग तो वैकुंठ सुखाशी पावे। पूर्णत्व म्हणजे काय? जसं अपूर्णत्वामधनं अस्वस्थता जन्माला येते तसंच पूर्णत्वामधनं स्थिरता येते। स्थिरतेमधनं शांती जन्माला येते। शांतीमधनं निर्भयता येते आणि निर्भयतेमधनं एक तृप्ती आत्मिक समाधान असतं आणि आत्मिक समाधान झाल्याच्या नंतर तो मनुष्य आनंदाला प्राप्त ठरतो। आनंदाला प्राप्त होतो। म्हणून अपूर्णत्व आणि पूर्णत्व या दोन्ही मधला भेद या भावना आहेत। आणि म्हणून देवे देह दुर्ग घडविला, ज्ञान कर्मेंद्रिये सुशोभिला, कवण्या हेतू दिदला तुझा हाती। तर याच्यासाठी दिलाय देवाने हा किल्ल्यासारखा देह घडवून ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियाने सुशोभित करून तुमच्या हातामध्ये जो दिलाय ना तो देण्यापाठीमागचं एक कारण आहे। ते कारण म्हणजे तुम्हाला पूर्णत्व प्राप्त करून घ्यायचं आहे। म्हणून हा देह एक साधन आहे। तया एकची साधन देवादिका। अहो देवांना सुद्धा माऊली बघा, सूर्य देवता आहे ना, सूर्य देवता परिपूर्ण नाही आहे। तिच्याकडे दाहकता म्हणजे भाजून काढणे हा जर गुण सोडला तर सूर्याकडे शीतलता मागायला गेला तर नाही मिळणार तुम्हाला। तो एक गुण आहे। एवढेच काय, वरुण देवतेकडे गेलात तर त्यांच्याकडे उष्णता मिळणार नाही, त्यांच्याकडे जल मिळेल, पाणी मिळेल, वरुण देवता आहे। हो, मग वायू देवतेकडे गेला तर तुम्ही तिथे स्थिरता मागितली तर स्थिरता नाही मिळणार, तिथे चंचलता आहे, अस्थिरता आहे। म्हणजे देवादिकांना सुद्धा स्थिरता जर प्राप्त करून घ्यायची असेल, परिपूर्णता, तर त्यांना मानवी देहच धारण करावा लागतो। म्हणून सर्वात श्रेष्ठ जर कोणतं साधन असेल पूर्णत्व प्राप्त करून घेण्याकरिता, देवाला आणि माणसाला सुद्धा, म्हणजे देवाला जे दुर्लभ आहे लवकर त्यांना पूर्णत्व प्राप्त करून घ्यावा लागतो देहामध्ये जन्म घेऊन। देवालाही तुमच्या माझ्यासारख्या देहामध्ये जन्म घ्यावा लागतो तरच त्याला पूर्णत्व प्राप्त करता येत असेल तर मग तुम्ही आम्ही किती मौल्यवान गोष्टीचे, खरंच किती मोठं देह सारखं आपल्याला अमूल्य असं वरदान आपल्या पदरात टाकलेलं आहे बघा ना। म्हणजे जे देवाला मिळायला देव सुद्धा
मिळवण्यासाठी आतुर असतो, तो देह तुम्हाला मिळाला असेल तर त्याचा तुम्हाला पूर्णत्व प्राप्त करून घेताच आलं पाहिजे की नाही? घ्यायलाच पाहिजे. पण माणसं पूर्णत्व शोधतात कसे? कधी? माणसाच्या जीवनाला अर्थ दिशाच नसते. माणूस अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो ना, पूर्णत्व प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो, तो बाह्य जगतामध्ये. तो जन्माला येतो, आल्यानंतर वाढतो, तसा तो पैसा कमवून तृप्ती करण्यासाठी प्रयत्न करतो, खूप मोठा पैसा कमवतो. पण शेवटी त्याच्या लक्षात येतं की अरे मला जे पाहिजे ते यामध्ये नाही, काहीतरी कमी आहे. मग त्याला असं वाटतं की अरे पैशामध्ये नसेल पूर्णता, तर तो पुन्हा नंतर म्हणतो आता आपण विवाह करूया, लग्न करू, बघू, त्यामध्ये पूर्णत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. पण तिथंही पूर्णत्व नंतर लक्षात येतं की अरे यार इथं सुद्धा पूर्णत्व नाही. मग मुलं झाल्यावर पूर्णत्व प्राप्त होईल असं त्याला वाटतं, पण नंतर तिथेही लक्षात येतं अरे इथं सुद्धा पूर्णत्व नाही. आणि शेवटी सगळ्या गोष्टी, संसारातल्या सुख उपभोगाच्या गोष्टी, सगळ्या तृप्त करण्याच्या गोष्टी सगळ्या भोगून पाहतो, पण पूर्णत्व काही त्याला वाटत नाही. की त्याला एक सतत अभावाची जाणीव असते त्याच्या मनामध्ये, अरे काहीतरी कमी आहे. पण काय कमी आहे हे त्याला कळत नाही. अंथरुणावर पडण्याची वेळ येते, म्हणजे बघा माणसाचे डोळे झाकायची वेळ आल्यानंतर खऱ्या अर्थानं माणसाचे डोळे उघडतात. त्यावेळी ना डोळे उघडतात, पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. म्हणजे जो देह तुम्हाला माहिती आहे परिपूर्णता प्राप्त करून घेण्यासाठीचा देह आहे, तो देह तुम्ही कशासाठी वापरला? वाणीनं प्रसाद खावा, वाणीनं अमृतमय श्रवण करा, बोलावं. तिथं तुम्ही नको ते पदार्थ, व्यसनाचे पदार्थ टाकून त्याला सडवलं. पोटामध्ये जे खायचं नाही ते टाकलं, जे प्यायचं नाही ते टाकलं. तो देह दिल्याचा हेतू जो आहे परिपूर्णता प्राप्त करण्याचा, तोच मुळात राहिला नाही, तर मग तो परिपूर्णता येईलच कशी? अरे देव बघा, आपल्या देवांमध्ये फक्त एकमेव कृष्ण अशी देवता आहे की ज्याला आपण परिपूर्ण किंवा पूर्ण पुरुष असं म्हणतो. कारण 14 विद्या आणि 64 कला असणारा एकमेव देव म्हणजे परिपूर्ण पुरुष, पूर्ण पुरुष आणि पूर्ण देवता. त्यांना मानवी देह जन्माला घेतल्यानंतरच करता येते, एवढं लक्षात. आणि मग पूर्णत्व प्राप्त करायचं आहे आपल्याला, पूर्णत्व प्राप्त करायचं आहे, वैकुंठ सुखाशी पावायचंय. आणि पूर्णत्व प्राप्त झाल्यानंतर एकदा निर्भयता आली. बघा पूर्णत्व कधी येतं म्हटलं? पूर्णत्व प्राप्त झालं, स्थिरता येते, स्वस्थता येते, शांती येते. शांतीमधनं काय येतं? शांतीमधनं मग आनंद येतो, आत्मानंद येतो, आणि मग चिरंतन अशा सुखाला प्राप्त होतो व्यक्ती. म्हणजे पूर्णत्व पावलं तुम्हाला सुख मिळतं, अपूर्णत्व तुम्हाला दुःखाशी कारण ठरतं. म्हणून तुम्हाला पूर्णत्व प्राप्त करायचंय. काय करायचंय? या देहाला पूर्णत्व प्राप्त करून द्यायचं. म्हणून या एवढा अमूल्य देह आहे, त्याला आपलं एक साधन आहे. आपण बघा समुद्रामध्ये प्रवास करणार असू आणि आपली जी नाव आहे तिच्यामध्ये कुठं छिद्र असू नये म्हणून आपण जेवढी काळजी घेतो ना, अगदी तशीच आपल्याला हा जीवनाचा समुद्र पार करत असताना आपल्या या देहाच्या जहाजाला कुठेही एखादं छिद्र आपल्या दुर्गुणांमुळे, आपल्या कुकृत्यामुळे, आपल्या व्यसनाधीनतेमुळे पडू नये, एवढी तरी काळजी घ्यायला पाहिजे. आणि एक गोष्ट आहे, मग जर परिपूर्णता जर प्राप्त झाली तर तुम्ही सुखाला प्राप्त आहेत. अपूर्णता असेल तर तुम्ही दुःखाला प्राप्त आहेत. आणि माऊली परिपूर्णता, पूर्ण पुरुष किंवा पूर्ण पात्रता जर आपल्याला मिळवायची असेल ना, तर एकच काम करा,
महात्मा नगद नारायण महाराजांचं नामस्मरण करा, नामचिंतन करा. आणि तुम्ही पूर्ण झाल्याशिवाय आणि तुम्ही स्थिर झाल्याशिवाय तुमची अस्वस्थता संपेल, तुमचं भय संपेल, तुमच्यामध्ये अशांती जाऊन शांती येईल आणि तुम्ही चिरंतन सुखाला, वैकुंठ सुखाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून सर्वांनी महात्मा नगद नारायण महाराजांचं चिंतन करूया. ओम नगद नारायणाय नमः. ओम नगद नारायणाय नमः. ओम शांती शांती शांती.